बाबांच्या हस्ते त्यांना गीता ज्ञान स्पर्धा परीक्षेचं सर्टिफिकेट मिळत आहे। सोबत चंदन अष्टपैलू श्री चक्रधर हे पुस्तक मिळत आहे आणि एक सोबत गाठी पण त्यांना देण्यात येत आहे। आता हे झालं आपलं भगवद्गीता ज्ञान परीक्षेबद्दल, म्हणजे बाबत ज्या लोकांनी प्रावीण्य दाखवलं प्रत्येकामधून ईश्वरी श्री कृष्णमुनी लोणारकर वडनेर भुजंग यांनी नंबर मिळवलेला आहे। त्यांना 1 नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे। म्हातारे असल्यानंतरही या भगवद्गीता ज्ञान स्पर्धा परीक्षेला ते बसले आणि त्यांनी पहिला नंबर मिळवलेला आहे विशेष प्रावीण्यामध्ये। चला जोरदार टाळ्या वाजवा बाबांसाठी। मार्गाचे व्यवस्थापन पण बाबाजीच करतात आणि वडनेर भुजंग येथील मार्ग त्यांच्याच खांद्यावर यांची धुरा आहे। दुसरे बक्षीस विशेष प्रावीण्यामध्ये शैलेश आहे। वर्षाताईंचं स्वागत करा सर्वांनी। 1 नंबरचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे। 2 नंबरचं बक्षीस पद्माकर खंडूजी लहाने शिंदे। पद्माकर श्री पद्माकर खंडूजी लहाने शिंदे बुजुर्ग हे वेळानं आले होते परीक्षेला, पण तरीही त्यांनी 2 नंबरचं बक्षीस मिळवलेलं आहे स्पर्धेत। आणि आणि आपल्या इथे विद्यार्थ्यांना दूध पुरवत असतात, पुरवलेला आहे। गट क्रमांक 3 मध्येच 3 नंबरचं जे बक्षीस मिळालेलं आहे ज्ञानेश्वरी रोशन कडू यांनी सर्वांनी टाळ्या वाजवायची आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे। अरे जरी नाही आपल्याला मिळालं तर त्यांचं स्वागत तर करा। अरे पुढली जेव्हा परीक्षा होईल तेव्हा आपणही परीक्षेला बसू आणि त्या परीक्षेमध्ये नंबर काढू। दुसरं नाव आहे गट क्रमांक 2 मध्ये स्नेहल अंकुश काळे चिंचोली। स्नेहलताई अंकुशराव काळे यांना 2ऱ्या क्रमांकाचा नंबर बक्षीस मिळालेला आहे। गट क्रमांक 2 मध्ये यांनी आपलं बक्षीस मिळवलेलं आहे।